Hello student, I am Miss S.M. Pawar. In today's lectures, the subject of Principles of Marketing. Unit number 2, Market Segmentation, Targeting and Positioning. Okay. Unit number 2 चे आपले टायटल आहे मार्केट सेगमेंटेशन, टार्गेटिंग अँड पोझिशनिंग. तर आज आपण या लेक्चर्समध्ये पोझिशनिंग ही पोझिशनिंग कन्सेप्ट काय आहे, त्याचबरोबर त्याची स्ट्रॅटर्जीज पोझिशनिंगची स्ट्रॅटर्जीज कोणकोणत्या आहेत त्यांचा ओव्हरऑल स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय पोझिशनिंग. इंट्रोडक्शन ऑफ पोझिशनिंग. Product positioning is the final step in market targeting. Product positioning is the final step in market targeting, as the segmentation identifies the customers to be targeted. Positioning strategy is concerned with selecting a marketing mix appropriate to each target market segment. Positioning a brand is how it is perceived by the buyer relative to the brands of the firm's key competitors. Positioning is the process of distinguish a brand from its competitors so that it becomes the preferred brand in defined segments of the market. आपल्याला कोणत्याही प्रकारच्या गुड्स और सर्व्हिसेस या मार्केटमध्ये सेल करायच्या असतील, त्यांची जास्तीत जास्त सेल व्हावी असे प्रत्येक बिझनेसमॅनला वाटत असते. त्यासाठी तशा सेल्स जास्तीत जास्त वाढवण्यासाठी त्यांना 3 स्टेप्समधून जावे लागते. तर त्या स्टेप्स कोणत्या आहेत, तर पहिले आहे मार्केट सेगमेंटेशन, म्हणजे बाजारपेठेचे विभाजन करणे. त्याच्यानंतर मार्केट टार्गेटिंग, लक्ष केंद्री विपणन. आणि थर्ड आहे मार्केट पोझिशनिंग, म्हणजे वस्तूचे स्थान निश्चित करणं. या 3 स्टेप्स हे प्रत्येक बिझनेसमध्ये त्यांचा उपयोग करून वस्तूची जास्तीत जास्त त्या वस्तू सेल व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जातात. तर मार्केट सेगमेंटेशन म्हणजे काय, तर मार्केट सेगमेंटेशन म्हणजे संपूर्ण बाजारपेठेचे विभाजन करून जे काही होमोजिनियस कस्टमर्स असतात, एजन्सी ग्राहकांचे वेगवेगळे भाग तयार केले जातात आणि त्यांच्याद्वारे विशिष्ट भागाची निवड करून जे काही हेट्रोजिनियस मार्केटिंग असते त्या मिक्सद्वारे हेट्रोजिनियस कस्टमर्सना मार्केटिंग मिक्सद्वारे सर्व्हिसेस या प्रोव्हाइड केल्या जातात. टार्गेटिंग मार्केट टार्गेटिंगमध्ये काय केले जाते, तर मार्केट सेगमेंटेशन केल्यानंतर प्रत्येक विभागासाठी मार्केटिंग स्ट्रॅटर्जीज ही ठरवावी लागते. तर सेक्शन म्हणजे विभागाच्या रिलेटेड कस्टमर्सचे नेचर, त्यांच्या ज्या काही गरजा नीड्स, वॉन्ट्स, डिमांड्स, त्याचबरोबर त्यांचे फीचर्स, मार्केटचे नेचर या गोष्टींचा विचार करून स्ट्रॅटर्जीजबाबत योग्य तो डिसिजन घेतला जातो. त्यानंतर मॉडर्न मार्केटिंगमध्ये मार्केट टार्गेटिंग ही एक महत्त्वाची स्ट्रॅटर्जीज समजली जाते. एका किंवा अनेक मार्केटमध्ये नव्याने एंट्री करण्यासाठी मार्केट टार्गेटिंगचा उपयोग केला जातो. विशिष्ट विभागातील विशिष्ट ग्राहक वर्गावर वस्तूच्या मार्केटिंगबाबत संपूर्ण लक्ष जे काही ऑल ओव्हर फोकस त्यांच्याकडेच काय करण्यात येतो, फोकस केंद्रित करण्यात येतो. मार्केट टार्गेटिंग म्हणजे प्रत्येक बाजारपेठ विभागाचा आकर्षकपणा चेक करून मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी एक किंवा अनेक विभागांची निवड करण्याची प्रोसेस म्हणजे मार्केट टार्गेटिंग होय. त्यानंतर थर्ड स्टेप आहे ते आहे मार्केट पोझिशनिंग. तर मार्केट पोझिशनिंग म्हणजे काय, इट इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सेगमेंटेशन. पोझिशनिंग म्हणजे आपले जे काही प्रोडक्ट आहे त्याची इमेज, प्रोडक्टची इमेज
जे काही आपले कस्टमर्स आहेत, जे बायर्स आहेत, त्यांच्या माइंडमध्ये ती प्रोडक्टची इमेज सेट करणे म्हणजे पोझिशनिंग होय. ओके, कॉम्पिटिटर्स खूप वाढल्यामुळे ऑल बिझनेस ऑर्गनायझेशनना त्यांच्या जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करतात त्याची जास्तीत जास्त सेल व्हावेत यासाठी मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या स्ट्रॅटजीचा काय केला जातो, यूज केला जातो आणि त्यातून सेलिंग वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. आपले प्रोडक्ट कॉम्पिटिटर्सपेक्षा कशा प्रकारे बेस्ट आहे हे दर्शवण्यासाठी बेस्ट इमेज त्या बायर्सच्या माइंडमध्ये क्रिएट केली जाते. त्याला पोझिशनिंग असे म्हणतात. In the present era of competition, product positioning plays a very important role in मार्केटिंग. मार्केटिंगमध्ये पोझिशनिंग वस्तूचे स्थान निश्चितीकरण हे एक इम्पॉर्टंट रोल काय करत असतो, प्रस्थापित करीत असतो. The concept of positioning was first introduced by जॅक ट्राउट. ही जी कन्सेप्ट आहे मार्केटिंग पोझिशनिंग ही फर्स्ट जॅक ट्रूथ यांनी इंट्रोड्यूस केली. इट वॉज लेटर ऑन पॉप्युलराइज्ड बाय जॅक ट्राउट अँड इल रेज in their bestseller book, The Battle for Your Mind. Positioning, in the simplest sense, is a way of creating the impression of the company's product in the minds of the customers. It is a manipulation of a brand to create a positive perception. By the process of positioning, the company develops an image or identity of its product or brand in the target market. The objective of positioning is to occupy a clear, unique, and advantageous position in the market, and more particularly in the minds of the customers. During the process of positioning, the company tries to influence the perception of buyers in respect of its product or brand relative to the perception of the competitors' products or brands. The concept of market positioning is associated with two very significant and useful marketing concepts. First is repositioning and depositioning. मार्केट पोझिशनिंगमध्ये रिपोझिशनिंग अँड डिपोझिशनिंग या दोन कन्सेप्टचा वापर करून पोझिशनिंग ही कन्सेप्ट सक्सेसफुल करण्यासाठी प्रयत्न केले जातात. तर रिपोझिशनिंग म्हणजे काय, तर रिपोझिशनिंग इन्व्हॉल्व्स द अटेम्प्ट्स टू चेंज द आयडेंटिटी ऑफ द कंपनीज प्रोडक्ट्स इन रिलेशन टू द आयडेंटिटी ऑफ कॉम्पिटिंग प्रोडक्ट्स. जे काही कॉम्पिटिटर्स आपले असतात त्यांच्या प्रोडक्ट्सपेक्षा आपल्या प्रोडक्टमध्ये असं काही चेंज करून आणणे की तो एक युनिक प्रकारचे आपली वस्तू क्रिएट होऊ शकेल. जे आपले प्रोडक्ट होते, जे आपले पहिले प्रोडक्ट होते त्यामध्ये चेंजेस घडवून आणायच्या. जे कॉम्पिटिटर्सच्या प्रोडक्ट्समध्ये त्यांच्यापेक्षा युनिक असेल असे काही चेंजेस घडवून आणणे म्हणजे रिपोझिशनिंग होय. आणि डिपोझिशनिंग म्हणजे काय, the depositioning involves the attempts to change the identity of competing products related to the identity of our own products. Depositioning मध्ये the attempts to change the identity of competing products. जे काही कॉम्पिटिटर्सचे प्रोडक्ट्स असतात, जी त्यांची ओळख असते, त्याच्यामध्ये आपले जे काही ओन प्रोडक्ट्स आहेत, आपण जे काही वस्तू तयार केल्या आहे त्याची आयडेंटिटी ही क्रिएट करण्याचे काम या डिपोझिशनिंगमध्ये केले जाते. या दोन्ही रिपोझिशनिंग आणि डिपोझिशनिंगचा यूज करून पोझिशनिंग मार्केट पोझिशनिंग सक्सेसफुल करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले जातात. कॉम्पिटिटर्सच्या प्रोडक्टपेक्षा आपले प्रोडक्ट कसे सुपेरियर आहे हे दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या स्ट्रॅटजीज
या मार्केटमध्ये काय केले जातात, यूज केले जातात. Nowadays, okay, in modern era, ओके, जी काही लाईफस्टाईल आहे याच्यामध्ये खूप प्रकार आहे. ओके, खूपच चेंजेस झालेला दिसून येतो. ओके, त्याच्यामुळे कस्टमर्स हे न्यू फीचर्स, बेस्ट क्वालिटी, त्याचबरोबर न्यू डिझाईनचे प्रोडक्टची डिमांड करीत असतात. यासाठी प्रत्येक बिझनेसमॅन कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी, प्रोडक्टची जास्तीत जास्त सेलिंग वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या स्ट्रॅटजीचा काय करीत असतात, वापर करीत असतात. त्यामध्ये मार्केट पोझिशनिंग ही एक स्ट्रॅटजी खूप हेल्पफुल ठरते. या मार्केट पोझिशनिंगमध्ये आपल्या प्रोडक्टचे कस्टमर्सच्या माइंडमध्ये कशी इमेज, पोझिशन निर्माण करण्याचे काम केले जाते. प्रोडक्टचे पोझिशन, आपली जी काही वस्तू आहे त्याचे स्थान निश्चित करणे म्हणजे मार्केटमधील टोटल सेलिंगमध्ये आपल्या वस्तूचा मार्केटिंग शेअर प्राप्त करणे होय. कस्टमर्सच्या माइंडमध्ये आपल्या वस्तूचे स्थान विशिष्ट पोझिशन क्रिएट झाले तरच प्रोडक्टची विक्री ही जास्त मोठ्या प्रमाणावर होत असते आणि ती आपण एकदम सिंपल पद्धतीने करू शकतो. त्यानंतर आपण पोझिशनिंग म्हणजे काय त्याचे डेफिनेशन्स पाहूया. तर फर्स्ट डेफिनेशन आहे फिलिप कोटलर. तर अकॉर्डिंग टू फिलिप कोटलर, positioning is the act of designing the company's offer and image so that it occupies a distinct and valued place in the target customer's mind. Okay, positioning is the act of designing the company's offer and image so that it occupies a distinct and valued place in the target customer's mind. Now let's see definition of second. The positioning is a marketing concept that outlines what business should do to market its product or services to its customers. In positioning, the marketing department creates an image for the product based on its intended audience. This is created through the use of promotion, price, place, and product. Now let's see third definition according to Ruser Reeves. Positioning is the art of selecting out of a number of unique selling prepositions the one that will get you maximum sales. Now let's see definition number 4. Business Dictionary. According to Business Dictionary, an effort to influence consumers' perception of a brand or product relative to the perception of competing brands or products. Its objective is occupy a clear, unique and advantageous position in the customer's mind. तर अशा प्रकारे आपण पोझिशनिंग म्हणजे काय त्याचे काही डेफिनेशन्स पाहिले आहे. यांच्या ऑल डेफिनेशन्सवरून असे निदर्शनास येते की पोझिशनिंग म्हणजे काय, तर ग्राहकांच्या माइंडमध्ये आपण जे काही वस्तू प्रोड्यूस केली आहे, जे काही आपली सर्विस आहे त्याचे त्यांच्या माइंडमध्ये असा माइंडसेट तयार करणे की आपण जे काही वस्तू बनवली ती सगळ्यांपेक्षा युनिक, त्याच्यामध्ये जे काही फीचर्स आहे ते बेस्ट फीचर्स आहेत, सुपेरियर क्वालिटीचे प्रोडक्ट आहे, असे वेगवेगळे फीचर्स इन्क्लूड करून त्या ग्राहकांच्या माइंडमध्ये असे पोझिशनिंग तयार करणे म्हणजे मार्केट पोझिशनिंग होय. पोझिशनिंग इज द आर्ट ऑफ सिलेक्टिंग आउट ऑफ अ नंबर ऑफ युनिक सेलिंग प्रेपोजिशन्स द वन दॅट विल गेट यू मॅक्सिमम सेल. जास्तीत जास्त सेल व्हावा, आपल्या प्रॉडक्ट्सचा जास्तीत जास्त सेल व्हावा यासाठी हे मार्केट पोझिशनिंग केले जाते. याच्यानंतर आपण अल्टरनेटिव्ज ऑफ पोझिशनिंग. आपल्याला वस्तूचे स्थान निश्चित करायचे असेल
तर त्यासाठी कोणकोणते अल्टरनेटिव्ज आहेत, ओके, ते अवेलेबल अल्टरनेटिव्ज कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. तर फर्स्ट अल्टरनेटिव्ज ऑफ पोझिशनिंग आहे तो आहे बाय मेकिंग ओल्ड टुगेदर डिफरंट क्लेम और USP. सेकंड अल्टरनेटिव्ह आहे तो आहे हायलाइट द न्यू प्रोडक्ट फीचर. थर्ड इज बाय एंटरिंग इन न्यू मार्केट segments, and last is by introducing a new package design. Okay, by making altogether different claim or USP. ओके, जे काही आपले ओल्ड प्रोडक्ट होते त्याच्यामध्ये असं काही युनिक चेंज करून ते पुन्हा मार्केटमध्ये उपलब्ध करून देणे. ओके, जेणेकरून आपण जे काही वस्तू तयार केली आहे त्याचे पोझिशनिंग, ओके, ग्राहकांच्या माइंडमध्ये बेस्ट क्वालिटीचं प्रोडक्ट आहे अशा प्रकारे जे काही प्रोडक्ट बनवले त्याची सुपेरियर क्वालिटीची, ओके, इमेज त्यांच्या माइंडमध्ये सेट करणे. युनिकनेस दाखवण्यासाठी, ओके, सर्वांपेक्षा डिफरंट फीचर्स असणारा प्रोडक्ट बनविणे आणि तो मार्केटमध्ये सेल करणे. त्याचबरोबर USP युनिक सेलिंग प्रोपोजिशन्स. ओके, जे काही आपण वस्तू तयार केली आहे ते USPद्वारे काय करणे, सेल करणे. तर ह्याचे फॉर एक्झाम्पल कॅडबरी. ओके, आपण जेव्हा आपल्याला एखादी वस्तू गोड अशी वस्तू खायची असेल तर आपल्याला कॅडबरी हा प्रोडक्ट लगेच आठवतो. म्हणजे त्या कंपनीने, ओके, कुछ मीठा हो जाए, त्या कंपनीने ग्राहकांच्या माइंडमध्ये अशा प्रकारची इमेज क्रिएट केली पाहिजे की एखादा जरी क्ल्यू दिला, ओके, फक्त आपण एखादी मला गोड वस्तू खायची असे आपण जरी म्हटले तरी आपल्या माइंडमध्ये लगेच कॅडबरी, ओके, आपल्या त्याची माइंडमध्ये त्याची इमेज क्रिएट होत असते. अशा प्रकारचे इमेज क्रिएट करण्याचे काम, ओके, या अल्टरनेटिव्सद्वारे केले जाते. तर सेकंड अल्टरनेटिव्ह आहे तो आहे हायलाइट द न्यू प्रोडक्ट फीचर. आपण जे काही प्रोडक्ट बनवले आहे त्याच्यामध्ये न्यू फीचर्स, ओके, काहीतरी त्याच्यामध्ये न्यू क्रिएशन, ओके, क्रिएटिव्हिटी करून ते प्रोडक्ट पुन्हा तयार करणे आणि ते मार्केटमध्ये सेल करणे. ओके, फॉर एक्झाम्पल ते सॅमसंगचे पोर्टेबल फोन. ओके, सॅमसंगचे पोर्टेबल फोन असे आहेत की ते आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये न्यू फीचर्स असल्यामुळे त्याची मार्केटमध्ये जास्तीत जास्त सेल होण्यास असे प्रोडक्ट्स आपल्याला हेल्पफुल ठरतात. त्यानंतर बाय एंटरिंग इन न्यू मार्केट सेगमेंट्स. आपल्याला मार्केट सेगमेंट्स करून पोझिशनिंग अशा प्रकारची निश्चित करता येते. फॉर एक्झाम्पल ऑइल. ओके, अशा प्रकारचे आपण ऑइल तेल बनवले पाहिजे की त्याच्यामध्ये युनिकनेस असेल, न्यू फीचर्स असतील. ओके, ते जे काही ऑइल बनवलं ते कोलेस्ट्रॉल फ्री असेल. ओके, त्यामुळे जास्तीत जास्त फीचर्स ॲड केले तर ग्राहक, ओके, जे काही कस्टमर्स आहेत ते जास्तीत जास्त त्या प्रोडक्टचे डिमांड करतील. त्यामुळे आपले प्रोडक्ट जास्त प्रमाणावर सेल होतील आणि त्यातून आपल्याला जास्त प्रमाणावर काय मिळेल, प्रॉफिट मिळेल. आणि असे जर आपल्या प्रोडक्ट्सला, ओके, डिमांड वाढली तर मार्केटमध्ये निश्चितच त्या प्रोडक्ट्सले पोझिशनिंग ही क्रिएट होत असते. त्यानंतर लास्ट अल्टरनेटिव्ह आहे तो आहे बाय इंट्रोड्युसिंग अ न्यू पॅकेज डिझाईन. ओके, जे काही आपले प्रोडक्ट आहेत त्याचे डिझाईनमध्ये चेंजेस घडवून आणणे. ओके, एकदम क्रिएटिव्हिटी किंवा इनोव्हेटिव्ह आयडिया वापरून आपल्या प्रोडक्टचे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे डिझाईन्स बनविणे. ओके, हा एक या पोझिशनिंग या वस्तूचे स्थान निश्चित करण्यासाठी हा एक अल्टरनेटिव्स आपण यूज करून मार्केटमध्ये आपल्या वस्तूचे पोझिशनिंग आपण क्रिएट करू शकतो. अशा प्रकारे या 4 अल्टरनेटिव्हचा यूज हे बिझनेस ऑर्गनायझेशन्स त्यांच्या वस्तूचे मार्केटमध्ये पोझिशनिंग क्रिएट करण्यासाठी वापर करीत असतात. नाव लेट्स सी स्ट्रॅटर्जीज ऑफ पोझिशनिंग. कॉम्पिटिटर्सचे प्रोडक्ट
अँड सबस्टिट्यूट प्रोडक्ट. ओके, यांच्या तुलनेत आपल्या कंपनीचे वस्तूचे पोझिशन निश्चित करण्यासाठी बिझनेस ऑर्गनायझेशन अनेक प्रकारचे प्रयत्न करीत असतात. त्यांच्यासाठी मार्केटिंग स्ट्रॅटजीज ठरवावे लागतात. तर त्या स्ट्रॅटजीज कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूया. ओके, देर आर 3 मोस्ट पॉप्युलर अँड वाइडली यूज्ड पोझिशनिंग स्ट्रॅटजीज. फर्स्ट इज स्पेसिफिक डेमोग्राफिक स्ट्रॅटजी, सेकंड इज लो प्राइस स्ट्रॅटजी अँड थर्ड इज हाय प्राइस स्ट्रॅटजीज. ओके, आपल्याला पोझिशनिंग करायचे असेल, मार्केटमध्ये आपल्या वस्तूचे स्थान निश्चित करायचे असेल तर आपल्याला वेगवेगळ्या स्ट्रॅटजीज यूज करून मार्केटमधील जे काही कस्टमर्स आहेत त्यांच्या माइंडमध्ये आपल्या वस्तूचे स्थान निश्चित करणे, त्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटजीज काय केले जातात, वापरले जातात. तर दीज आर द 3 स्ट्रॅटजीज ऑफ पोझिशनिंग. तर फर्स्ट स्ट्रॅटजी आहे ते स्पेसिफिक डेमोग्राफिक स्ट्रॅटजी, सेकंड इज लो प्राइस स्ट्रॅटजी अँड थर्ड अँड लास्ट स्ट्रॅटजी ऑफ पोझिशनिंग इज अ हाय प्राइस स्ट्रॅटजी. नाव लेट्स सी one by one. Specific demographic strategy. Okay, what is meant by specific demographic strategy? Now let's see. Under this strategy, the product is positioned as a product for a specific class of customers. For example, baby food, ladies purse, sport shoes. The specific demographic strategy, it is the first and most important strategies of market positioning. यामध्ये या स्ट्रॅटजीजमध्ये आपण जे काही प्रोडक्ट तयार केले आहे ते स्पेसिफिक क्लाससाठी काय केली जाते, तयार केली जाते. स्पेसिफिक क्लास ऑफ कस्टमर्स नुसार प्रोडक्टचे पोझिशन केले जाते. या धोरणाअंतर्गत ग्राहकांच्या विशिष्ट वर्गाचे उत्पादन म्हणून गुड्स अँड सर्व्हिसेस या प्रोड्यूस केले जातात. फॉर एक्झाम्पल बेबी फूड, त्याचबरोबर लेडीज पर्स, स्पोर्ट शूज, अशा प्रकारे विशिष्ट याच्यामध्ये स्पेसिफिक क्लास ऑफ कस्टमर्स असा एक ग्राहक वर्ग असा काही क्लास कस्टमर्सचा निवडून त्यांच्यासाठीच फक्त, आता जर लहान बाळ असेल तर त्यांच्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे फूड्स तयार केले पाहिजेत, तशाच वस्तू फक्त लहान बाळांसाठीच काय केली जात, वस्तू प्रोड्यूस केले जातात. जर त्यांनी फिमेल लेडीजसाठी एखादी वस्तू स्पेसिफिक वस्तू तयार करण्याचे ठरवले तर ते फक्त त्याच वस्तू तयार केले जातात आणि मार्केटमध्ये त्या वस्तूविषयी पोझिशनिंग निर्माण करण्याचे काम या स्ट्रॅटजीनुसार केले जाते. दिस इज द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रॅटजी ऑफ मार्केट पोझिशनिंग. Low price strategy, this is the second strategy of market positioning. Now let's see what is meant by low price strategy. Under this strategy, the market product is positioned as an economical product affordable to a very broad market segment. The trust is on the savings benefit which the product offers. However, products positioned as low price products may be wrongly perceived as low quality products, and so care should be taken to avoid the development of this kind of misunderstanding. Low price strategy, this is the second strategy of market positioning. Pricing is a major consideration for most consumers. किंमत ठरवणे हा एक ग्राहकांचा मेन काय असतो, कन्सिडरेशन आहे. कोणत्याही वस्तूचे त्याची प्राइस किती आहे. जर त्याची प्राइस लो असेल आणि त्याचे फीचर्स त्या प्रोडक्ट्सचे जास्त असतील तर कस्टमर्स त्या प्रोडक्ट्सला जास्त डिमांड्स करतात. आणि जर एखाद्या प्रोडक्टची प्राइस ही हाय असेल बट त्याच्यामध्ये त्या प्रकारचे फीचर्स नसतील, तशी त्या वस्तूची क्वालिटी नसेल तर कस्टमर्स त्या हाय क्वालिटीच्या प्रोडक्ट्सला डिमांड करीत नाही. तर लो प्राइस स्ट्रॅटजी, या स्ट्रॅटजीमध्ये कमी किमतीच्या
ओके. स्ट्रॅटजीमध्ये जे काही प्रोडक्ट बनविले जाते त्यामध्ये असे प्रोडक्ट बनविताना त्यातील क्वालिटी या कमी असतात. ओके. कारण त्याची प्राईसच ही लो असल्यामुळे ते आपल्याला लो क्वालिटीच्या गुड्स किंवा सर्व्हिसेस प्रोड्यूस करावे लागतात किंवा या ऑफरची रेंज देखील रिड्यूस करावी लागते. काही ग्राहकांना काही कस्टमर्स असे असतात की त्यांना लो प्राईस असलेली सुद्धा वस्तू चालू शकते. तर अशा काही ग्राहक वर्गांसाठी ही लो प्राईस स्ट्रॅटर्जी वापरून त्या कस्टमर्सना आकर्षित करण्यासाठी ही स्ट्रॅटर्जी यूज केली जाते. कमी लाभाच्या ज्या वस्तूपासून कमी लाभ मिळत असेल आणि कमी प्राईस असेल तर अशा वस्तू सर्व्हिसेस हे काही ग्राहकांना पसंत असतात. म्हणून काही कंपन्या ही लो प्राईस स्ट्रॅटर्जीचा यूज करून मार्केटमध्ये त्यांच्या वस्तूंचे पोझिशनिंग क्रिएट करण्याचे काम करीत असतात. फॉर एक्झाम्पल्स हॉटेल्स. हॉटेलमध्ये काय केले जाते, जर तो एखादा टुरिस्ट असेल पर्यटक असेल तर त्याला स्विमिंग पूल, बार, जिम एक्सेट्रा या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या कमी करून त्यांना फक्त रूम्स अवेलेबल करून देण्याचे लो प्राईसवरती फक्त रूम्स अवेलेबल करून देण्याचे काम या लो प्राईस स्ट्रॅटर्जीचे असते. त्याचबरोबर जी इंडिगो एअरलाइन्स आहे त्यासुद्धा ह्याच स्ट्रॅटर्जीचा यूज करून पोझिशनिंग निश्चित करण्यासाठी केलं आहे. त्यांनी त्यांच्या कंपनीचे इंडिगो एअरलाइन्स या कंपनीने लो प्राईस स्ट्रॅटर्जी त्यांच्या वस्तूचे पोझिशनिंग निर्माण करण्यासाठी या इंडिगो एअरलाइन्सने लो प्राईस स्ट्रॅटर्जी वापरून त्यांच्या पोझिशनिंगची मार्केटमध्ये काय केली, निश्चित करण्यासाठी त्याचा यूज केला. अशा प्रकारे लो प्राईस स्ट्रॅटर्जी ही देखील प्रत्येक बिझनेसमॅन अशी स्ट्रॅटर्जी वापरून स्वतःचे जे काही प्रोडक्ट आहेत त्याचे पोझिशनिंग क्रिएट करण्याचे काम करीत असतात. Now let's see third and last strategy of market positioning. It is a high price strategy. Now let's see what is meant by high price strategy. Under this strategy, the product is priced higher than the competitor's product. The purpose of this strategy is to develop the perception of better quality of own products in comparison to the competitor's product. Modern marketing is actually brand marketing. It is very often said that nowadays marketers do not sell products but they sell brands. High price strategy, it is the third and last strategy in market positioning. कॉम्पिटिटर्सच्या प्रोडक्टपेक्षा आपले प्रोडक्ट्स हे किती क्वालिटीचे आहे अशी समज हे कस्टमर्सच्या करून देणे. जरी आपली प्रोडक्ट हे हाय प्राईसची असेल तरी त्याची जी काही क्वालिटी आहे ती कॉम्पिटिटरच्या प्रोडक्टपेक्षा किती बेस्ट आहे, किती बेटर आहे हे इमेज क्रिएट करण्याचे काम या हाय प्राईस स्ट्रॅटर्जीनुसार केले जाते. कॉम्पिटिटरच्या प्रोडक्टपेक्षा आपल्या प्रोडक्टची क्वालिटी ही बेस्ट आहे हे दाखवण्यासाठी असे ऑब्जेक्ट समोर ठेवून अशी हाय प्राईस स्ट्रॅटर्जी हे बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये त्याचा वापर केला जातो. मॉडर्न मार्केटिंग इज ॲक्च्युली ब्रँड मार्केटिंग. अशा मार्केटमध्ये मार्केटर्स प्रोडक्ट सेल करीत नाही तर ते ब्रँड्स सेल करतात. प्रतिष्ठा सोसायटीमध्ये जास्तीत जास्त प्रतिष्ठा मिळावी, आपली प्रतिष्ठा वाढावी यासाठी माणसे हाय प्राईस देऊन ब्रँडेड वस्तू काय करीत असतात, परचेस करून त्याचा यूज करीत असतात. फॉर एक्झाम्पल वॉच, परफ्यूम्स, लक्झरी ऑटोमोबाईल्स एक्सेट्रा. तर जास्तीत जास्त पैसे देऊन हे ब्रँडेड
ओके, जे काय ब्रँड्स असतात त्यांच्या वस्तू यूज करण्याचे कस्टमर्स काय करीत असतात, यूज करीत असतात. त्याच्यामुळे हाय प्राईस स्ट्रॅटर्जी ही सुद्धा स्ट्रॅटर्जी मार्केट पोझिशनिंगसाठी अत्यंत उपयुक्त आहे. अशा प्रकारे आपल्या प्रोडक्टचे ग्राहकांच्या माइंडमध्ये इमेज पोझिशन, ओके, इमेज किंवा पोझिशन क्रिएट केली जाते. त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जींचा यूज केला जातो, जेणेकरून प्रॉडक्टची सेल जास्तीत जास्त प्रमाणात होऊ शकेल. त्याचबरोबर कॉम्पिटिटर्सच्या प्रोडक्टपेक्षा आपले जे काही प्रोडक्ट आहे, जे काही सर्व्हिसेस आहे, हे कसे डिफरंट आहे, त्याची क्वालिटी, त्याचे डिझाईन, पॅकेजिंग, त्याचे मध्ये असलेले फीचर्स, ओके, हे सर्व दाखवण्यासाठी हा ऑल ओव्हर प्रयत्न केला जातो. त्याला मार्केट पोझिशनिंग असे म्हणतात. तर आज आपण या लेक्चर्समध्ये व्हॉट इज मीन बाय पोझिशनिंग, ओके, पोझिशनिंग ही कन्सेप्ट काय आहे, त्याचे मीनिंग, ओके, प्रॉपर मीनिंग, डेफिनेशन्स, त्याचबरोबर त्याचे अल्टरनेटिव्स कोणकोणते आहेत, ओके, जेणेकरून त्याचा यूज आपल्याला मार्केटमध्ये आपल्या वस्तूचे पोझिशन सेट करण्यासाठी होऊ शकेल, अशा अल्टरनेटिव्स आणि त्याचबरोबर त्यांचे स्ट्रॅटर्जीज कोणकोणत्या आहेत त्यांचा आपण ओरल स्टडी केला आहे. ओके, थँक्यू.